देवळाच्या चौकटीत फुकल्या वास्तू शंख. होय, चला तर दाखवतो मी. रामकृष्ण हरी माऊली. मस्तपैकी चकचकीत आवरलं आणि लागलो वाटेल. सगळ्यात पहिला म्हणलं गाडीत तेल टाकायचं, कारण लांब जायचं आहे. आता ही ठिकाण तुमच्या गावापासून जवळ पण असू शकते, लांब असू. आता ह्यो रस्ता तुम्हाला माहित असेल. ह्यो रस्ता प्रत्येक फोटोग्राफरची आवड आहे बरं का. मग पुन्हा पोचलो नरसिंहवाडी. इथे चप्पल काढली आणि गेलो डायरेक्ट मंदिरात. गर्दी काय कायमच असत्या. त्यात आणि आज होता शनिवार. सगळ्यात पहिला हातपाय धुवून घेतलं. कॅमेरा काय जवळ नेऊन देत नाही, त्यामुळे इथनच पाया पडा. पुन्हा आम्ही सगळी पायातून पडलो. पुन्हा गाडी पाशी आलो, चप्पल घातली, गाडी काढली आणि लागलो वाटरला. आणि आता जायचं होतं त्या लोकेशन कडे. तेवढ्या तिथं मावड्या म्हणला मला फोनला एक कव्हर घ्यायचा. कव्हर काय पसंत पडला नाही म्हणून तिथनं आम्ही गेलो. तर आता हे ठिकाण कुठं आहे तुम्हाला सांगतो. देवापासून नदीच्या पलीकडे घाट कुठं विचारत जायचं आणि तिथनं आपल्याला संगमी सपसेल दिसतो. रस्ता माहित नसला गडबड करायला नाही, विचारत जायचं. तेवढ्यात घाटावर पण पोहोचलो. इथनं सरळ पुढे आणि खाली जायचं. खाली गेल्या गेल्या डाव्या बाजूला मंदिर दिसते गणपतीचं. तिथंच आपल्याला हे प्रकार बघायला मिळतो. मला काय वाजवायला नाही, पण दोस्तांना आपल्या वाजवलं. आणि ते कसं वाजते बघा नुसता. पहिल्याच्या माणसाने कसलं केलं तर डोकं लावून. त्यात आणि ती दगडाच्या चौकटीत आहे. मग तिथनं आम्ही आलो डायरेक्ट नांदणीत. आणि नांदणीत फेमस म्हणजे चौकातला सरबत. पुन्हा सरबत पिऊन आलो घरला. मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.